बारामतीच्या राजकारणामध्ये रोज नवनवे ट्विस्ट आता यायला सुरुवात झालेली आहे। पाहूयात। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी लढत पाहायला मिळणार आहे। अजित पवार यांच्याबरोबरच कार्यकर्ते आणि नेत्यांची तगडी मोठी फौज आहे। तर सुप्रिया सुळे या नौखे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या सोबत निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी लढत पाहायला मिळते। सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार या नणंद भावजईच्या लढतीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली। प्रत्यक्षात ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी मानली जाते। 2009 मध्ये सुप्रियांच्या प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलेले अजितदादा यावेळी विरोधात आहेत। बारामती आणि पुण्यातल्या राजकारणात अजितदादांचा कायमच दबदबा राहिलाय। जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या सत्ता केंद्रावर पदाधिकारी नेमण्यात अजित पवार यांचा शब्द अंतिम होता। त्यामुळे आजपर्यंत लोकसभेची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या अजित पवारांकडे मतदानासाठी लागणारी कार्यकर्ते यंत्रणा आहे। तर सुप्रिया सुळे यांना मात्र कार्यकर्ते मिळणं अवघड झालं। असं चित्र संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतं। बारामतीतल्या दौंड मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास दौंडमध्ये अजितदादांसोबत कोण? दौंडमध्ये भाजप आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी अजित पवारांना साथ दिली आहे। त्यामुळे महायुतीचे पारडे इथे जड आहे। शिवाय भाजप पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, वीर धवल जगदाळे, वैशाली नागवडे महायुतीसोबत आहे। दौंडमध्ये सुप्रिया सुळेंसोबत कोण? दौंडमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, रामभाऊ टुले, प्रशांत शितोळे हे पवारांचे शिलेदार आहेत। इंदापूरमधलंही चित्र काही वेगळं नाही। इंदापुरात अजितदादांसोबत कोण? इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने अशी तगडी फौज अजितदादांसोबत आहे। जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष प्रवीण गारटकर यांच्यासह जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक गावचे सरपंच अजितदादांकडे आहेत। शिवाय आठवले गट, रयत क्रांती संघटना, रासप यांच्यासह अनेक छोट्या मोठ्या संघटना अजित पवारांसोबत। इंदापुरात सुप्रिया सुळेंसोबत कोण? माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, राहुल मखरे आणि इतर एवढीच टीम शरद पवार यांच्याकडे आहे। सध्या पवार साहेब एक नंबरला आहे आणि सगळी जनता जी आहे ती सगळी पवार साहेबांच्या पाठीची आणि सगळे जे नेते आहेत ते सगळे अजितदादाच्या बाजूने आहेत। पण शेवटी विजय हा जनतेतूनच स्पष्ट होणार आहे। सुप्रिया सुळेच निवडून येणार आहे। चांगला कल आहे ताईंचा आणि घड्या आपलं ताई येणार, 100% ताई येणार। आता काय तुतारी वाजवायची न काय वाजवायचं? तुतारीच वाजवायची। म्हातारा माणूस आहे आपला पहिला जुना खोडे। अजितदादांकडे कार्यकर्त्यांची फौज असली आणि त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असली तरी तळागाळातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे अजून कोणाला कळलेलं नाही। सुप्रिया सुळेंचा प्रचार फक्त सोशल मीडियावर सुरू असल्याचा प्रचार अजितदादा गटाकडून करण्यात येतोय। पण सुळेंनीही लोकांच्या मनात वेगळंच असल्याचं वारंवार सांगितलं। त्यामुळे बारामतीच्या पवार घराण्यात कुठल्या उंबरठ्यावर गुलालाचा रंग चढणार हे 4 जूनला स्पष्ट होईल। दौंडहून विनोद गायकवाड, इंदापूरहून राहुल ढवळेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।